नमस्कार. आज मी इथे ढोमी, धोळ्यारे म्हणजेच कोचुरणे पण म्हणतात त्याला, ते साफ करून घेते. सर्वात अगोदर त्याची खवळं काढून घेते आणि बाजूचा भाग कापून घेते. कल्ले कापून घेते आणि डोक्याकडचा भाग कापून घेते. त्याच्या पोटातली घाण काढून घेते आणि तळ्यासाठी वरून चिरा पाडून घेते. अशा प्रकारे मासे साफ करून झालेले आहेत. हे तळ्यासाठी आणि बाकीच्यांचे कढी बनवते. त्यासाठी लागणारं वाटप काढून घेते. खोबरं, सुक्या मिरच्या, 2 बेडगी मिरच्या त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत, धणे, हळद, कांदा आणि चिंच. आता मी सर्व ग्राइंडरवर थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेते. ग्राइंडरमध्ये वाटप वाटून झालेलं आहे. आता मी काढून घेते भांड्यामध्ये. थोडंसं पाणी घालते. एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते, मिक्स करून घेते आणि गॅसवर गरम करायला ठेवते. कढीला उकळी आलेली आहे. 4 कोकमं घालते बारीक तोडून आणि ढोम्याच्या डोक्याकडचा भाग कढीमध्ये घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मासे शिजेपर्यंत उकळी काढून घेते. मासे शिजलेले आहेत. ढोम्याची कढी तयार आहे. इथे भांड्यामध्ये एक कांदा घेतलेला बारीक चिरलेला, वरून तेल घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. एक टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते. टोमॅटो नरम झालेला आहे. आता तिसऱ्या घालते साफ करून ठेवलेल्या आणि 2 मिनटं परतून घेते. शेवग्याची शेंगा घालते. कांदा, खोबरं, आले लसूण घालून भाजून घेतलेलं त्याची पेस्ट घालते. गरम मसाला, हळद, 4 कोकमं, चवीप्रमाणे मीठ सगळं मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 7-8 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. तिसरं शिजलेलं आहे. तिसऱ्याचं तोंड तयार आहे. इथे थोडंसं तिसऱ्या बाजूला काढून ठेवलेल्या त्यात कांदा, हिरवी मिरची, आलं लसूण बारीक चिरून घेतलेलं, चिंचेचा कोळ, लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवलेलं मी अर्ध्या तासासाठी. आता त्यात कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घेते. मिक्स करून झालेलं आहे. आज चमच्याने थोडंसं गोळा हातावर घेते, गोल करून घेते आणि दोन्ही हाताने चप्पट करून घेते. अशा प्रकारे इथे ढोम्यांना फ्राय करण्यासाठी मसाला लावून घेते. लाल तिखट, हळद, मीठ, कोकम आगळ, थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि माशांना लावून घेते. माशांना मसाला लावून झालेला आहे. इथे रवा, तांदळाचं पीठ आणि लाल तिखट घेतलेलं आहे. ते माशांना लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात मासे तळायला ठेवते आणि तिसऱ्यांचे डांगर ते पण तळायला ठेवते. मासे दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. तिसऱ्यांचे डांगर पण दोन्ही बाजूने फ्राय करून झालेले आहे. आता मी काढून घेते. इथे शिराळी घेतलेली आहेत. त्याची शिरा कापून घेतल्या आणि दोन्ही टोकाकडचा भाग कापून घेते. आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे शिराळ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. कढईत काढून घेते. एक कांदा, हिरवी मिरची घालते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 5-6 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालते, ओलं खोबरं आणि मिक्स करून पुन्हा एकदा झाकण लावून वाफ काढून घेते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे.
वरून कोथिंबीर घालते, भाजी मिक्स करून घेते. शिराळ्याची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.